रसिका हो नमस्कार. काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत. एक कथा सादर करते आहे. कथेचं शीर्षक आहे गुरुदक्षिणा. लेखक कौस्तुभ केळकर, अभिवाचक नेहा पुजारी. कथा गुरुदक्षिणा. नयन नाव होतं त्याचं. प्रचंड हुशार. 7वीत सगळ्या तुकड्यांमध्ये पहिला आलेला तो. 8वीत नेने सरांच्या वर्गात. हुशार मुलगा चांगलाच असायला हवा की नाही. नयन नव्हता तसा. प्रचंड उपद्रवी, भांडखोर, उर्मट, एखाद्या डॉन सारखा कुप्रसिद्ध. आपल्याच शिक्षकांना तोंडघशी पाडणारा, शिक्षकांची व्यवस्थित नक्कल करणारा, निगरगट्टासारखा मार खायचा, वर फिदी फिदी हसायचा. 100% गॉन केस. पोरं सोडा, शिक्षक सुद्धा वचकून असायचे त्याला. दुसरा कुणी असता तर कधीच LC हातात मिळालं असतं. पण कारण एकच, त्याची हुशारी. स्कॉलरशिपच्या परीक्षेत सुद्धा जिल्ह्यात पहिला. शाळेला तो हवा होता आणि नकोही. 14 जून, शाळेचा पहिला दिवस. नेने सर 8वी अच्या वर्गावर निघालेले. मोकाशी सर घाईघाईने आले. नेने सर, बेस्ट लक. पार्सल पाठवलंय तुमच्या वर्गात, नयन नावाचं. चांगला फोडून काढत जा त्याला, त्याशिवाय सुधारणार नाही येतो. नेने सर कसनुस हसले. 5 वर्षांची त्यांची सर्व्हिस. एकही दिवस हातात छडी घेतली नाही कधी. ते काय फोडून काढणार. खरं तर नेने सर स्वतः अतिशय हुशार. शिकवण्याची पद्धतही वेगळी. पुस्तकाबरोबर पुस्तकाबाहेरचंही बरंच काही. विषय केमिस्ट्री. रिॲक्शन लक्षात ठेवण्याचं त्यांचं स्वतःचं भन्नाट टेक्निक होतं. खरं तर केमिस्ट्रीसारखा बोर विषय, पण जीव ओतून शिकवायचे, मजा यायची. चिडलेलं तर त्यांना कधी कुणी बघितलेलंच नव्हतं. मारणं तर दूर की बात. चांगल्याचं जाहीर कौतुक. पण कुणी चुकलं तर तास संपल्यावर थांबवत, हलकेत समजावून सांगत. जाहीर पंचनामा कधीच नाही. या सगळ्याची रिॲक्शन काय? नेने सर सगळ्यात पॉप्युलर. त्यांच्या वर्गात कधीच गोंधळ नसायचा. पोरं अगदी मन लावून शिकायची, छान मार्क्स मिळवायची. वर्गातून ओरडण्याचा आवाज कधीच यायचा नाही. आलाच तर अधूनमधून हसण्याचा खिदळी आवाज. थोडक्यात काय, नेने सरांची त्यांच्या स्टुडंटशी व्यवस्थित केमिस्ट्री जुळायची. पहिला दिवस, पहिला तास, अटेंडन्स. नयन दुसानीस. नेने सरांनी मान वर करून नयनला नीट बघितला. हिरवे डोळे, डोक्यावर काटेरी केस, साळींदरासारखे, निर्मळ चेहरा आणि ओठावरचं छतबी हास्य. कुठली तरी संधी मिळावी म्हणून वाट पाहणारी बॉडी लँग्वेज. चेहऱ्यावर हुशारीचं तेज, पण त्याला कोंदण मक्रुरीचं. नेने सरांनी सहज वाचला त्याचा चेहरा. एक्स्ट्रा एनर्जी आहे या पोरात, पण निचरा होत नाहीये. हा चेहरा म्हणजे एक मास्क आहे, काहीतरी लपवणारा. कळेल. दुसऱ्या दिवशीपासून नयन फॉर्मात. उपद्व्याप सुरू. नेने सरांनी लेक्चर संपल्यावर थांबवलं त्याला. घरी कोण कोण असतं रे? वडील, भाऊ, आजी आणि आई? आहे, आईही आहे. नयनचं नजर चोरणारं उत्तर. नेने सरांनी समजून घेतलं. तू सुधारला नाहीस तर तुझं नाही, माझं फेल्युअर असेल ते. एक डील करूयात. दिवसभरात तू चुकलास तर त्याची शिक्षा मी भोगेन. पण एखादी चांगली गोष्ट केलीस तर शाळेच्या नोटीस बोर्डवर तसं लिहून ठेवेन. तसं रुटीनच सुरू झालं. नयननं वर्गात कचरा केला.
नेने सरांनी झाडू घेऊन सगळा कचरा साफ केला. नयननं बोर्डवर नेने सरांचं ड्रॉइंग काढलं. नेने सरांनी ते पुसलं नाही. शाळेच्या नोटीस बोर्डवर लिहिलं, नयन उत्तम चित्र काढतो, मधल्या सुट्टीत सगळ्यांनी 8वी अ च्या वर्गात जाऊन बघावे. मधल्या सुट्टीत सगळी झुंबड वर्गात. नयनला थोडीशी लाज वाटली. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, नयनला पहिलं प्राईज. पुन्हा नोटीस बोर्डवर नयनचं कौतुक. नयननं आता एक नवीनच सुरू केलं. नेने सर फळ्यावर लिहिण्यासाठी वळले की नयन गडगडाटी हसायचा. सगळ्यांना माहीत होतं कोण हसतंय ते, पण नेने सर काहीच झालं नसल्यासारखे पुढे शिकवत राहिले. नेमका प्रिन्सिपल सरांचा राऊंड. त्यांच्या कानावर हे हसणं गेलं. ते वर्गात शिरले. नेने सर, तुम्हाला ऐकू येत नाहीये का? अशानं शाळेत डिसिप्लिन राहील का? कोण आहे तो शोधून काढा आणि घेऊन या माझ्याकडे. रस्टिकेट करतो त्याला. नको नको सर, माझे सगळे स्टुडंट्स चांगलेच आहेत. आय विल मॅनेज सर. काय मॅनेज करताय? तुमची स्ट्रॅटेजी बदला, नाहीतर तुम्हालाच सरळ खालच्या वर्गावर टाकतो. प्रिन्सिपल सर ताड ताड निघून गेले. मान खाली घालून नेने सरांनी ऐकून घेतलं. नयन हादरला. त्याचे हिरवे डोळे दाटून आले. तास संपल्यावर टीचर्स रूममध्ये सरांच्या पायावर डोकं ठेवून ढसाढसा रडला. सरांनी पाठीवर हात फिरून म्हटलं, मला माहिती आहे तुझं दुःख काय आहे ते. माझी आईसुद्धा मी 4 वर्षांचा असतानाच गेली. तुझ्यासारखाच जगावर सूड उगवायचो मी. उशिरा कळलं मी चुकत होतो. नयनला चांगल्या गोष्टींसाठी लोकांनी लक्षात ठेवावं असं मला मनापासून वाटतं. आणि अजून एक ऐकशील? तुझी नवीन आई तेवढीच प्रेमळ आहे. तिला एक संधी दे. कदाचित तुझ्या सख्ख्या आईची जागा ती नाही घेऊ शकणार, पण तिचा सख्खा मुलगा तू नक्की होऊ शकशील. त्या दिवसापासून नयन पार बदलून गेला. हुशार, हवा हवासा, आपला नयन, सगळ्यांचा लाडका, अगदी त्याच्या नवीन आईचाही. नयन 9वीत गेला, तरीही नेने सरांचा लाडका विद्यार्थीच राहिला. नेने सरांना भेटल्याशिवाय राहायचा नाही. बघता बघता नयन 10वीत. 10वीत शाळेतून पहिला. नेने सर खुश, शाळा पण खुश. IITच्या तयारीसाठी त्याला त्याच्या बाबांनी पुण्याला ठेवलं. पुढे तो IIT खरगपूरला गेला. आज कितीतरी दिवसांनी नेने सर वाचू शकत होते, बहुधा 3 वर्षांनंतर. ती नकोशी आठवण. शाळेच्या टेम्पोमधून नेने सर केमिस्ट्री लॅबसाठी मटेरियल घेऊन येत होते. टेम्पोला झालेला ॲक्सिडेंट, फुटलेल्या कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडच्या बाटल्या. तो ॲक्सिडेंट नेने सरांचे डोळे घेऊन गेला. सगळीकडे अंधार. नेने सरांना सवय झालेली. ठीक आहे, काही हरकत नाही. 30 वर्ष का होईना जग बघितलंय मी. कितीतरी जण जन्मापासून अंधाराशी दोस्ती करून जगतायत. नेने सर काठी घेऊन शाळेत यायचे, मस्त शिकवायचे. कोणीतरी विद्यार्थी ते सांगतील तसं फळ्यावर लिहायचा. केमिस्ट्री शिकवायला नेने सरांना डोळ्यांची गरजच नव्हती. शाळा नेने सरांना सोडूच शकत नव्हती. कालच नेने सरांचं ऑपरेशन झालं. कुणीतरी डोनर नेने सरांना आपले डोळे देऊन गेला आणि आज सकाळीच डोळ्यावरची पट्टी काढली होती आणि हातात हे पत्र. कितीतरी दिवसांनी नेने सर अक्षर वाचत होते. आणखी काय लिहू सर? तुम्ही जगाकडे बघायची खरी दृष्टी दिली. हा ज्ञानदीप कधी विजता कामा नये. 2nd इयरलाच कळलं मला सर, मला कॅन्सर आहे. 1च वर्ष हाताशी. 3rd इयरला टॉप करण्यासाठीच अभ्यास केला.
रिझल्ट लागेल ना तेव्हा सर मी नसेन, पण माझे डोळे वाचतील तो रिझल्ट. भरपूर छळले तुम्हाला सर. आता पहिल्यांदा काहीतरी चांगलं करण्याची संधी मिळते. अशीच वाट दाखवत राहा सर, न विसता. आणि माझी ही गुरुदक्षिणा स्वीकारावी सर. नेने सरांना पुढचं वाचवेना. अक्षरानं ओळख सांगितलेली. नेने सरांनी पटकन आरसा मागितला. आरशात बघितलं. त्यांचे नवीन हिरवे डोळे पाझरत होते. नवीन डोळ्यांनी एकच प्रश्न केला, आता तरी नयनला लोक लक्षात ठेवतील ना सर? सरांनी आठवणीचे डोळे मिटले. नयनचा हसरा चेहरा स्पष्ट दिसू लागला. कौस्तुभ केळकर यांची ही कथा. रसिक हो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अशा सुंदर कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.